ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवावून सुंदर हे सुंदर अशा पटेल विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, फळाफुलांचा मळा पाहिजे, फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात मंदिरं कमी असली तरी चालतील, पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे. सुंदर अशा तुमच्या पटेल विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन आणि तुम्हाला कालच्या बालदिनाच्या शुभेच्छा. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं यामुळे छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत आणि समाज सुधारकांनी शिकवलं. आता आपल्याला कुठं शंभूराजासारखं मारायचंय, आपल्याला कुठं भगतसिंगासारखं फाशी द्यायचंय, बाजी प्रभू सारखे खिंड अडवायचे. आपल्याला एकच काम करायचंय, शिकून सवरून ठेवायचंय. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून म्हणजे आता तुम्ही शिकताय ते, आणि दुसरं सवरून. सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे मी तुमच्या समोर हजर आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं, अरे मी बुटका, मी लुकडा, मी काळा, मी मुगळा, मी गोरा, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार, काळा पण मोठा होणार आणि मुगळा त्याच्यापेक्षा मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे भारताचे राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय? द्रौपदी मुर्मू. त्यांचा कलर गोरा आहे का? कोणत्या जातीत जन्मल्या? आदिवासी समाजात देवानं आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा आहे हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत महत्वाचा प्रवास हे शिकून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला दुसरा एक राष्ट्रपती माहिती आहे? APJ अब्दुल कलाम. त्यांची एवढी गरिबी होते, लहानपणी खायला घरात आणलं होतं 4-5 भावंड. ते पहिलीपासून शाळेत जायचे आणि सकाळ शाळेच्या अगोदर 10 वाजेपर्यंत पेपर टाकायचे. पेपर टाकून शिकले आणि पेपर टाकता त्या पेपरच्या मागे ज्या रद्दीच्या पानावर लेख असायचे ते लेख वाचायचे. लेख वाचून ते एवढी त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, महत्वाकांक्षा निर्माण झाली. अरे आपण हे काहीतरी करतोय. पेपर वाचायचे. ते काय वाचायचे? वाचाल तरच वाचाल, वाचाल तरच वाचाल. मग तुम्ही काय करता? टीव्ही, मोबाईल नका बघू. तुम्ही जर वाचन केलं तरच वाचाल. टीव्ही, मोबाईलच्या चक्रव्यूहामध्ये आपली पिढी अडकत चाललेली आहे. म्हणून तुमचे काय ज्ञानी दुश्मन आहेत, तुमचे काय शत्रू आहेत? तुम्हाला मोठं व्हायचे, सगळ्यांना व्हायचे ना? तुम्हाला मोठं व्हायचा मार्ग सांगण्यासाठीच मी आलेलो आहे. APJ अब्दुल कलाम इतके शिकले, मनलावून शिकले, शेवटपर्यंत पेपर टाकलं, दुसऱ्याचे काम केलं. ते रिटायर झाले तेव्हा त्यांच्याकडे 3 ड्रेस होते. ते आपले विद्वान राष्ट्रपती, त्यांना प्रेरणा मिळाली, अरे आपणही काहीतरी बनू शकतो. मग त्यांनी संशोधन केलं. पहिला राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. ते कोणत्या जातीत जन्मले, त्यांची किती गरिबी होती त्याच्यावर काही नसतं. तुमच्या दिसण्यावर काही नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. तुम्हाला नाव माहिती आहे? PT उषा. कोण होती? धावपट्टू. ती काही एकदम धावपट्टू झाली का? जन्मली धावपट्टू नाही. अहो, तिला तेवढा शाळेचा कंटाळा होता. 8 दिवस शाळेत जायचे, 8 दिवस गायब राहायचे आणि मग शिक्षक तिला त्यावेळेला शोधायला गेले. शिक्षक शोधायला गेले. अरे 8 दिवस जी पोर येत नाही, एका शिक्षकाला पाठवलं. ती पोरगी शेतामध्ये सडकेच्या कडेला शेळ्या चारत होती. तिनं पाहिलं, अरे सायकलवर आपले गुरुजी येतात आणि मग तिला गुरुजीला घेऊन शेळ्या सोडून ती धूम तकाट पळाली, वाऱ्यासारखी पळाली, इतकी तुफान पळाली, डोंगराव जाऊन बसली.
डोंगराव ते शिक्षक बघतच राहिले आणि पोरगी एक हैवान किती वाऱ्यासारखी पळाली की त्या पोरगी त्या दिवशी सापडली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ त्या गुरुजींनी त्या पोरीतला एक चांगला गुण हेरला. सकाळ सकाळ गुरुजी घरी गेले, तिच्या वडिलांना म्हणले तुमच्या पोरीला शाळेत पाठवा, अभ्यासाचा कंटाळा आपला काय अडचण नाही, दुसरे अनेक मार्ग आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या पोरीला तिचे पालक शाळेत घेऊन आले. शाळेत आल्यावर त्या शाळेमध्ये मोठं ग्राउंड होतं. त्या ग्राउंडवर पहिल्या दिवशी 5वी ते 10वी ची पोरगी 6वीला होती. 5वी ते 10वीच्या मुलींची स्पर्धा घेतली. त्या 10वीच्या मुलीच्या पेक्षा ती मुलगी तंगात पळाली, पहिला नंबर मिळवला. आणि मग त्या मुलीला त्यावेळेस मुख्याध्यापकांनी 10 रुपये बक्षीस दिले. आणि मग तिला आवड निर्माण झाली, अरे आपल्याला शाबाशी मिळते तिथं काहीतरी. ती मुलगी शाळेत यायला लागली. शाळेतही थोडं थोडं शिकली, पण त्यापेक्षाही तालुका पंचायत स्तरावर जी स्पर्धा होते शालेय, त्या स्पर्धेमध्ये मुलीला पाठवलं. तिने तिथेही नंबर मिळवला. नंतर जिल्ह्याला पाठवलं, तिथेही नंबर मिळवला. नंतर तामिळनाडूमध्ये जी स्पर्धा होती ना राज्याची, त्या तामिळनाडूमध्ये ती मुलगी त्यावेळेला पहिली आली. तिने गोल्ड मेडल मिळवलं. त्यावेळेस तिला 50,000 रुपये तामिळनाडूमध्ये मिळाले. नंतर भारताच्या स्पर्धेमध्ये तिथेही तिला स्वर्ण पदक मिळवलं, 1-1.5 लाख रुपये बक्षीस मिळालं. आणि मग ती मुलगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बेजिंगला जे सगळ्या देशांच्या मुली येतात त्या मुलींची स्पर्धा झाली, महिलांची स्पर्धा झाली. मुलींनो त्या मुलीला त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये फक्त 9 सेकंद कमी पडले. किती सेकंद? 9 सेकंद. मग ती घाबरली नाही, हार मानली नाही. तिनं परत सराव सुरू केला. रोज सराव शिकून आल्यावर दुसऱ्या दिवसापासून सराव सुरू केला. 5 किलोमीटर त्या गावापर्यंत जायची, त्या गावातून परत यायची. ही हार मानली नाही. बघा काय होतं, एखाद्या मुलाला कमी मार्क पडले, शिक्षक थोडेसे रागावले, वडील रागावले, ते मुलगा लगेच हार मानतं, मला नाही जमत. प्रयत्न करा, का नाही जमत? प्रत्येकाला जमू शकतं. तिनं हार मानली नाही, एकदा फेल झाली, असफल झाली. मुलींना असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. तर तुमच्यासाठी सांगतोय, असफलता तुम्हाला पोरं एखाद्या वेळेस घडवण्यामध्ये तुम्हाला यश आलं नाही, पोरं काही नापास झाली सर, काळा ड्रेसवाले, हार मानायची नाही. त्यांना चांगलं शिकवायचं, थोडंसं बदलायचं. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की जय जयकार कोणाचा होतो? तुमच्या आजीच्या आज्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? काय नाव आहे बरं? मी म्हणतो तुमच्या आज्याचा. तुम्ही काय बोललाच नाही पुढं. पण मी तर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की. कुछ किए बिना ही जय जयकार नाही होती. आपल्या समाजासाठी, रयतेसाठी शिवरायांना फक्त आपला समाज, आपल्या लेकीबाळी, आपल्या महिला, आपल्या मुली सुरक्षित आहेत, ते फक्त 2च विचारामुळं. एक छत्रपती शिवरायांचे विचार आणि दुसरे संतांचे विचार. ते संतांचे विचार बघा, प्रत्येक वर्षी प्रत्येक गावामध्ये कीर्तन होतं, हरिपाठ होतो, काकडा होतं, भजन होतं. आता मला सांगा, तुमच्यातले 2 अभंग किंवा 2 कविता कोणाच्या पाठ आहेत? 2 अभंग किंवा 2 कविता कोणाच्या पाठ आहेत? नाही. तुमचं काय पाठ आहे? गीतेचं गाणं. बघा, संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये गायले जातात. अभंगामध्ये संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, त्याच्यात पदे, दोहे, ओव्या, श्लोक, गवळण, भारूड अनेक प्रकारचे आहेत. काय झालं, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं रामायणावर थोडं बोला, आज रामनवमीचा दिवस आहे. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, आणि विभीषणाचा अभिषेक, सेतू बंधन, लंका दहन, सगळं सांगितलं. पण काय झालं, एका मुलाचं लक्ष नव्हतं, ते मागून दुसऱ्याला असं मारत होतं. मी त्याला विचारलं, रावणाला हे हिरवा शर्ट, हिरवा जॅकेट, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलोय. आता रावण तुला कुठं सापडणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण लंकेत कुठं पोहोचणार? तू
तुमचं लक्ष काय? मी सध्या तुमच्यासाठी आलोय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी आलोय. मला सांगा तुमचं लक्ष काय सध्या? तुमचं लक्ष, तुमचं ध्येय काय सध्या? काय आहे तुमचं ध्येय? टीव्ही, मोबाईल, डीजे पुढे नाचायचं, पाटलांचा बैलगाडा? काय लक्ष आहे तुमचं? शिक्षण. मुलांना शिक्षण म्हणजे स्वतःवर स्वर्ग निर्माण करण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि मुलांना विद्या म्हणजे गरिबाचं धन आहे. विद्या म्हणजे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे आणि आजचं धन आहे. जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये जवळ 100ची नोट असली, एखादी आड बाजूला गाठून तुम्हाला दम देऊन काढून घेऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता असली, 29चा पाढा असला, तर कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही 12 मजली 10 मजली बिल्डिंग पाहिजे? कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो, फाउंडेशन पक्का असावा लागतो. मुलांनो, 7वी 8वी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे, फाउंडेशन आहे. ते पक्क करा. असं होईल काय? एखादा 500 फुटाचा मनोरा आहे आणि त्याला सरळ निस्ता उभा केला, फाउंडेशन जर नीट केलं नाही तर तो मनोरा कोसळतो. तसा तुमचा आता जर पाया पक्का झाला नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अपयश येतं. म्हणून शिक्षण हा एकच मार्ग आहे. आता तुमच्यातला प्रत्येक जण बघा, तुम्हाला 2 अभंग येत नाही, 2 गाणी येत नाहीत, 2 कविता येत नाहीत, आणि तुम्हाला काय येतं? हा, डीजे पुढे नाचता. मला सांगा तुम्हाला काय येतं? मला माहितीये, डीजे पुढे गेल्यावर तुम्हाला एकच येतं, शांताबाई. काय ते डीजेचं गाणं, डीजेचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्षी येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. संतांचे अभंग आपल्याला 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये आपल्याला तारून नेण्यासाठी वाजवले जातात. डीजेचं गाणं दुसऱ्या वर्षी दिसत नाही. दुसऱ्या वर्षी बाळा ती शांताबाई दिसली का पुढे? पोरांनी इतक्या तिच्या घरापुढे जाऊन नाचले, शांताबाई दिसली नाही. दुसऱ्या वर्षी कोण आला? बाबूराव. तिसऱ्या वर्षी बाबूराव पण गेला गावाला. कोण आलं? आवाज वाढव डीजे. आणि नंतर कोण आलं? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. डीजे पुढे नाचून आमदार होणार नाही. तुम्ही डीजे पुढे नाचून आमदार होणार नाही. तुम्ही जर नीट शिकला सवरला तरच तुम्ही मोठे होणार आहे. जसं द्रौपदी मुर्मू शिकून मोठी झाली. द्रौपदी मुर्मू तिचं आई वडील वारले, अनाथाश्रमात शिकली. पहिल्या वर्गापासून शेवटपर्यंत तिचा पहिला नंबर होता. डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत. तिला राष्ट्रपती बनवलं. ते तिचं शिक्षण पाहून, टॅलेंट पाहून, कलर पाहून नाही, जात पाहून नाही. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, फक्त तुमच्यामध्ये जिद्द हवी आहे. मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. मला सांगा, लहानपणी तुमच्या आजीनं तुम्हाला एक गोष्ट सांगितली, 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्यामध्ये कोण जिंकतो? दगड मास्टर. ताट बसतात, हात बांधून ताट बसतात. हे दगड खेळते, शाळेत दगड खेळते. काय करणार आहे? हा, काय सांगितलं होतं मी तुम्हाला? काय म्हटलं मी आता? कोणाचं लक्ष आहे? काय 2? ठीक आहे. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त आयुष्यामध्ये एखादे 2 अभंग पाठ करा. 2 अभंग पाठ करा. फक्त हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो बाळा आता? ए बाळा, काय म्हटलो? काय अर्थ होतो? मी काय म्हटलो? झोपला होता तू? अवघाची संसार सुखाचा करीना म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय? आपल्या घरचा म्हटलंय का? पप्पा, मम्मी, गुड्डी, गुड्डू, चौघांचा म्हटलंय का?
जगाचा संसार सुखाचा करील, तो अर्थ तुम्हाला जरी नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा असेल तर एकच मार्ग आहे, तुम्ही शिकून चांगली नोकरी लागली पाहिजे, चांगलं करिअर घडलं पाहिजे, तर स्वतःचा संसार सुखाचा होईल आणि आनंदी भरण्यात तिने लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये तिकडे डीजे वाजला का ते हात धुवून पळतं, मागं हात पुसतं आणि तिकडे जाऊन लुंगी डान्स काय करत. नका करू, डीजे पुढे जाऊ नका. डीजेचा आवाज एवढा मोठा असतो. अहो एका मुलाचा डीजे मुळे डोकं बधित झालं, डोक्यात गाठी झाल्या, त्याला 20 लाख रुपये मेंदूचं ऑपरेशन करायला लागलं, तरी ते पोरग बरं झालं नाही. मेंदू पासून जे ऑपरेशन करताना त्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना, त्या रक्तवाहिन्या 1-2 रक्तवाहिन्या जॉईन झाल्या नाहीत आणि त्यामुळे त्याला अर्धा आठवतं स्मृतीभ्रंश झाला. त्याचा स्मृतीभ्रंश झाला. 3-4 वर्ष पोरग डीजे पुढे नाचायचं, त्याचा स्मृतीभ्रंश झाला. 20 लाख रुपये बापाने जमीन विकून त्याचं ऑपरेशन केलं, पण पोरग पूर्ण नीट झालं नाही. अर्ध आठवतं, अर्ध आठवत नाही. बाप आठवला तर आई आठवते, आई आठवला तर बाप आठवत नाही. पण त्याला एक नक्की आठवतं. काय नक्की आठवतं? काय? डीजे सारखं कुठंतरी धडांकरी वाजलं का ते गोदानं फेकाटून देतं, उठून उड्या मारायला लागतं आणि म्हणतं आता माझी हा तुमचं सटकली पाठ आहे, तुमचा अभंग पाठ नाही, कविता पाठ नाही, तुमचं सटकली पाठ आहे. मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचं असेल तर तुमच्या डोक्याची, मेंदूची, कानाची कोणतीही नस सटकली नाही पाहिजे का? सटकली पाहिजे. तुम्हाला जर काय आठवलं नाही, तुम्हाला काय दिसलं नाही, तुम्हाला काय समजलं नाही तर कसे मोठं होणार? म्हणून डीजे पुढे जाऊ नका. आणि दुसरा तुमचा ज्ञानी दुश्मन तुमच्याला फार आवडतो बघा, ग्रहपाठ अभ्यास सगळं सोडून मुली अर्धा तास, परत 8 ते 8:30, परत 9 ते 9:30 अभ्यास सोडून देतात आणि त्याच्या पुढे टुळू बघत बसतात. कोणता तुमचा ज्ञानी दुश्मन? टीव्ही. काय मालिका असतात? नका बघू मालिका. मालिका तुम्हाला एवढं शिकवतात, ह्या बाईनं त्या बाईची खोडी कशी करायची आणि मग तुमचा संसार उद्ध्वस्त कसा करायचा. यापेक्षा जास्त काही स्टोरी नसते. टीव्हीत नका बघू. टीव्हीतला टाइम तुम्ही घरची कामं करायला शिका. शेतकऱ्याचे असाल तर शेतात जा, वाहतूक कापून आणा, पोरांचं शेण काढा, इथं काम करायचे असाल तर सफाई करा. बाहेर पडलेलं, आजूबाजूला पडलेलं हे कागद उचला, तुम्हाला व्यायाम होईल. तुम्ही हरिपाठ पाहिलाय का? हरिपाठ करताना हरिपाठाला कोण कोण जातं? हात वर करा. हरिपाठाला शाळेत जवळपास मंदिरात कोण कोण जातं? नाही जात. ठीक आहे. हरिपाठामध्ये काय होतं? एक माणूस या बाजूला उभा असतो, दुसऱ्या बाजूला त्या माणसा 5-7 माणसं असतात. एक जण हरिमुखी म्हणा म्हणतो, दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करे, तिसरा म्हणतो अस्वनी संसारी. म्हणजे एका पुढे एक म्हणत असताना त्यावेळेला त्या माणसाचं चित्त, बुद्धी, स्थिर, एकाग्र त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये जीवनातल्या कोणत्याही समस्या, कोणत्याही अडचणी, कोणतंही दुःख त्याच्या डोक्यामध्ये नसतं. त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आणि त्यावेळेला काय होतं? त्याचं मन, चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, शांत होते, पवित्र होते. म्हणजे त्याच्यातच देव निर्माण होतो. अहो देव म्हणजे तरी काय असतं? आत्मा हा परमेश्वर. आत्मा हा परमेश्वर, बरोबर. पण प्रत्येक आत्मा नाही. तो दुष्ट आहे, दुराचारी आहे, अत्याचारी आहे, वाईट वागतो, भ्रष्टाचारी वागतो, लोकांना शिव्या देतो, छळतो, वाईट वागतो, तो परमेश्वर नाही. पण जो परमेश्वर कोणत्या आत्म्यात आहे? तो निष्पाप, निरपेक्ष. पण आपल्या देशामध्ये देवांची संख्या किती कोटी आहे? 33 कोटी. 33 देवांची नाव आपण सांगू शकणार नाही. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे असं काहीतरी असावं. पण आजही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये 33 कोटी जिथे जागते, हसते, खेळते, जिवंत देव आहेत. कुठे पाहिले का तुम्ही? नाही पाहिले? पाहिले, रोज बघताय. अहो आपल्या देशाची लोकसंख्या 145 कोटी पर्यंत पोहोचली असताना त्यापैकी सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि ती कुणाची आहे? बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक असे विद्यार्थी आहेत ना, तुम्ही निष्पाप, निर्भय, सात्विक असे तुम्ही विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण जागवण्यासाठी, जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी आमचा त्या चॅनेल तर्फे छोटासा प्रयत्न. आता तुम्ही चॅनलला दिसणार आहात, टीव्ही मध्ये दिसणार आहात. कोण खोड्या करतंय, कोण झोपलंय, सगळं मोबाईल टीव्ही मध्ये दिसणार आहे.
त्यामुळे जरा ताट बसा आणि बघा तुम्हाला अभंग येत नाहीत ना, अभंगाच्या 2 ओळी, अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ चांगला असतो पण तो तुमच्या डोक्यात बसत नाही. जरा 2 ओळी मागे म्हणा. कानडा राधा पंढरीचा वेद नाही कळला नाही, अंत पार ज्याचा. बघा तुम्हाला धावते झाले पाहिजे. अनुरणीया तो क्रीडा तुका आकाशा एवढा. इंग्लिश मीडियमला 8वीला कविते ज्ञानेश्वर महाराजांचं. पहिलं तो गे काऊ कोकता है सकून गे माये सांग. तुम्हाला कसं पाहिजे, डीजेचे चालवा पाहिजे बरोबर. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, प्राण पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघा माझ्या बरोबर आहे ना, जे मागताना तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि त्या टाळ्या जरा जोरात वाजवायच्या आणि विठ्ठल जोराने म्हणायचं. तुम्हाला एक शास्त्रीय कारण सांगतो. तुम्ही बघताना आपल्या घरामध्ये एखाद्या माणसाला आजार होतो, अटॅक येतो आणि तो 40 वर्षाचा माणूस जातो. का जातो तर त्या रक्तवाहिन्या असतात ना, एखादी रक्तवाहिनी गोठते आणि तो माणूस अटॅक येऊन तरुण वयात मरतो. का मरतो? तो हालचाल करत नाही, व्यायाम करत नाही, कधी त्याच्या हृदयाला व्यायाम होत नाही, शरीराला व्यायाम होत नाही. तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. फक्त जोराने टाळ्या वाजवा आणि जोरानं अभंग म्हणताना विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. आता जोरात टाळ्या वाजवल्या नाही, जोरात टाळ्या वाजवल्या हाताला झिंजली नाही लागणार झाले ना. आणि विठ्ठल विठ्ठल आपण जर जोरानं म्हटलं ना, आपलं फुफ्फुस हृदय आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना त्या सगळ्या प्रभावित होतात. आणि जोराने टाळ्या वाजवल्यावर हाताला सगळ्या कंपन्या येतात, सगळ्या रक्तवाहिन्या झिंजीने झाल्यामुळे प्रभावित होतात. डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रभावित होतात. आणि मग त्या मुलाला आयुष्यामध्ये फक्त दिवसात 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणून एखादा भग म्हणून टाळ्या वाजवल्या, आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, चरबी होणारच नाही, अटॅक येणारच नाही. मग तुमचं म्हातारपण तुम्हाला खर्च नसतो. आपल्याकडे 15-20 लाख रुपये नसतात. 1 आजार झाला तर आपण बघतो दवाखान्यामध्ये काहीतरी विकावं लागतं. म्हणून तुम्ही आत्तापासून जर व्यायाम केला, रनिंग केली आणि 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवल्या, आयुष्यात तुम्हाला कोणता रोग होणार नाही. आता मला सांगा, एकच अभंग सांगतो तुम्हाला. सावता महाराज नाव ऐकलं की तुम्ही? सावता महाराज नाही? सावता महाराज एक संत होते. सावता महाराजांचं गाव आरण, पंढरपूर पासून 30 किलोमीटर सोलापूर हायवेच्या पलीकडं. तर सावता महाराज नाव आहे. अभंग नाही का कांदामुळं भाजी? तुम्हाला कांदामुळं भाजी सावता महाराजांचा एक अभंग आहे. सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून जवळ, पण ते कधी पंढरपूरला गेले नाही. इकडे बघा, मागे नका बघू. त्याला आता प्रसाद मिळणार आहे, लाडू मिळणार आहे. तुम्ही पुढे बघा. सावता महाराजांचं गाव आरण. ते पंढरपूरला कधी गेले नाहीत. आपल्या घरामध्ये शेतामध्ये काम करताना मोठ चालू करायचे. आता इंजिन मोटर निघाली, पहिल्या मोठा होत्या.
जुन्या काळामध्ये मोठा होत्या आणि त्या मोठा विहिरीतून असे बैलांना 2 बैलांना ओढल्या जायच्या आणि मोठा चालू करायचे, कांदा मुळा लावायचे, पीक घ्यायचे, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूणची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाला विहीर गोरी, अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोळला गळा, सावता महाराज मोठ चालू करायचे, शेतामध्ये कांदा मुळा भाजी, लसूण मिरची, पीक घ्यायचे आणि ते आपल्या कामाचं देव बघायचे. कशात देव बघायचे? आपण काम करताना मोठ चालू केल्यावर मोठ्यावरचा माणूस बघा काहीतरी गाणं म्हणतो, अवतावरला माणूस शेतामध्ये गाणं म्हणतो, ते गाणं वेगळं असतं बघा. मोठ्यावर काही काय काय माणसं असं म्हणतात, कृपा देवाची कृपा झाली मोठ्यानं रे गाव मोठे पण असं नाही म्हणायचा. तो काम करता करता विठ्ठलाचं नाव घ्यायचा, विठ्ठलाचा अभंग म्हणायचा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचा, देवाचं स्मरण करायचा. मोठ चालू केली का त्याचं गाणं सुरू व्हायचं, विठ्ठल माझा 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 म्हणा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तो कोणाला विठ्ठल म्हणायचा? त्याच्यामध्ये ते लावले ना कांदा मुळा, ते पीक मोठं झालं का तो बघायचा, अरे आपलं पीक फुटलंय का नाही, मोठं झालंय का नाही. एखादा कांदा उपटायचा, एखादा मुळा उपटायचा आणि तो हातामध्ये घ्यायचा आणि तो म्हणायचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. मला सांगा, सावता महाराज त्यांचा देव कशामध्ये होता? कामामध्ये होता. मोठ चालू करायची, आपल्याला कांदा मुळा पिकवायचा, भाजी पिकवायची. सावता महाराजांनी आपला देव कामामध्ये पाहिला. मला सांगा मुलांनो, सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? तुमच्या टीव्ही मध्ये, हा पुस्तकामध्ये. तुमचा देव सध्या अभ्यासामध्ये आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारे दुसरा कोणताही शॉर्टकट नाही, फक्त शिकवून आणि सवरूनच मोठा होऊ शकता. हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्याकडे आलेला आहे. तुमच्या सगळं तुम्हाला बघा अप टू डेट कपडे आहेत, चांगलं जॅकेट दिलंय. आमच्या वेळेला काहीच नव्हतं. काही काही मुलांना काहीच मिळत नाही, तरीही ते मोठे होतात. तुम्ही पाखरं पाहिजे, पाखरांना कुठे खाद्य असतं, कोणी सरकार घर बांधून देतं, कुठे रस्ता असतो, कुठे पाणी असतं, कुठे टाकी असते, घरामध्ये नळ असतो. मग तरी ती पाखरं जगतात. अहो ती पाखरं उडत उडत जातात. ते पाखरं धान्य पाणी शोधण्यासाठी उडत उडत जातात. एखाद्या लहानच्या झाडावर बसतात, फांद्या वागतात. वाहनाला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, फांद्या मोडतील किंवा काय. परंतु मुलांना त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या माणसावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तो पीटी उषा तुम्हाला सांगितलं ना, तिला पदक फुकलं बाहेरचं, तिने हार मानली नाही. ती परत प्रॅक्टिस केली, रोज 5 किलोमीटर, म्हणून पदक मिळालं. एखाद्या वेळेला जो मार्क कमी पडले तर थोडं रागावले, घाबरायचं नाही, नाराज व्हायचं नाही, परत जोमानं अभ्यास करायचा. कारण एखाद्या वेळेस तुम्ही सफल झाला नाही तर तुम्हाला हिंदी समजते ना, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रहेगी देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार. कोशिश करने वालों की सगळ्यात लहान प्राणी कोणता? मुंगी बघा, शिस्तीमध्ये असते, लाईन मध्ये असते. लाईन मध्ये जाऊन कुठेतरी धान्य बाहेर पडलेलं शोधतात, आपल्या पाठीवर घेतात. घरात किंवा धान्याच्या दुकानाच्या कडेनं लाईन मध्ये जातात. मुंग्या इकडे तिकडे तुमच्या प्रमाणे इकडे तिकडे दौडत नाही. तिकडे जाऊन आपल्या पाठीवर धान्य घेतात. आणि पहिली घरं आता सिमेंटची झाली. जुन्या काळामध्ये मुंग्या आपल्या घराच्या भिंतीवर कोपऱ्यात वर घर करायच्या आणि ते धान्य घेऊन मुंगीच्या वजनापेक्षा डबल वजनापेक्षा
बाजरीचा कण आपल्या पाठीवर घेतात, आपल्याची सगळी ताकद वापरून धान्यवर नेतात. त्यावेळेला अनेक वेळा त्या धान्याच्या भारानं खाली पडतात, परत खाली येतात, तो धान्याचा कण उचलतात आणि ते धान्य घेऊन परत आपल्या गळ्यामध्ये साठा करून ठेवतात. आता मला सांगा मुलांनो, मुंग्या आपल्या गळ्यामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? बरोबर, हुशार आहे. पावसाळ्यामध्ये बघा, आपलं पावसाळ्यामध्ये धान्य संपलं, आपण छत्री घेतो, दुकानात जातो, किराणा आणतो. पण मुंग्याचं जर पावसाळ्यामध्ये धान्य संपलं आणि त्या धान्य गोळा करायला पडल्या, त्याच वेळेला धोधो पाऊस आला, पुराचा लोंढा आला, तर अख्ख्या मुंग्या वाहून जाते, म्हणजे मरून जाते. मग त्या मुंगीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी शिकायचं असतं, प्रत्येक घरामधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. त्या मुंगीपासून तुम्ही काय शिकायचं? तुम्हाला कशाचा साठा करायचा आहे? तुम्हाला प्रशालेमध्ये, विद्यालयामध्ये कशाचा साठा करायचा आहे? ज्ञानाचा, विद्येचा. मुलांनो, ती मुंगी छोटी असते, त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? नन्ही चीटी. नन्ही चीटी जब दाना लेकर चढ़ती है, नन्ही चीटी जब दाना लेकर चढ़ती है, उभरते दीवारों से 100 पार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना कभी आखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की तुम्ही प्रयत्न करा, अभ्यास करा, जीवनामध्ये तुमची कधीच हार होणार नाही. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुमची फक्त शिकून आणि सवरून, शिकून आणि सवरून. संतांचे अभंग, फक्त एखादा अभंग पाठ करा. मुलांना अभंग, संत, फक्त संतांचे विचार आणि शिवरायांचे विचार, दोनच विचारांना आपला समाज, आपल्या लेकीबाळी, आपल्या महिला सुरक्षित आहे. म्हणून संतांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्या आणि त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, हा विश्वास येतो. आणि फक्त तुम्ही पाऊस पडताना पाहिलं, पाहिला पावसाचे काही थेंब मातीमध्ये पडतात, काही थेंब मातीमध्ये पडतात, विरून जातात, काही थेंब लोहाराच्या तप्त अरणीवर पडतात, त्याचं बाष्पीभवन होतं, काही थेंब सापाच्या तोंडामध्ये पडतात, त्याचं विष होतं. एखादा थेंब आळवावर पडतो, तो मोत्यासारखा चमकतो, पण उन्हानं विरघळून जातो. परंतु एखादा थेंब शिंपल्यामध्ये पडतो, त्याचा मोती होतो. माझ्या विचारांचा एखादा थेंब तुमच्या कानाच्या शिंपल्यामध्ये पडून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आणि हा विश्वास येतो. आणि मुलांना बस आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस फक्त तुमचे काही ज्ञानी दुश्मन आहेत त्याच्यापासून दूर राहा. मोबाईल, टीव्ही, डीजे आणि तुमच्या आतला शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी यांच्यापासून दूर राहा. सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्ही होमवर्क नाही केला ते थोडं रागवतील. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर शिकून आणि सवरून एकच मार्ग आहे. बस जाता जाता ऊन झाले, जाता जाता त्या ऊन देणाऱ्या सूर्यानं, जाता जाता सूर्याने प्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाले, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी काना कोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेल, दाखवूनच सरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा. शिवसेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र, सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून आलेले श्री ज्ञानेश्वर मुडगुले त्यांना तुम्हाला संतांचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाचं किती महत्त्व आहे त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय उत्कृष्टपणे तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्याचा तुम्ही आपल्या जीवनात
फक्त मार्गदर्शन ऐकलं आणि तसंच सोडून दिलं, प्रत्यक्ष कृतीत आणून त्याचा भावी जीवनामध्ये तुम्हाला जो प्रभाव पडतो ज्ञानाचा, तुम्ही ज्ञान वाढल्याशिवाय तुमचं जीवन हे यशस्वी होऊ शकत नाही. याबद्दल मी सरांचं, श्री ज्ञानेश्वर बुडगुले सरांचं शाळेतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम इथे संपला असेल. त्याच रंगानुसार जायचं आहे.